तालुक्यामध्ये पहिल्यांदा पाहूया आपण गाव. काय पाहूया? पहिल्यांदा पाहूया गाव. काय पाहूया? तालुका लक्षात आला का तुमच्या? पण आता पहिल्यांदा तालुक्यातलं एक गाव पाहूया. एक छोटे गाव आहे पहा. गावाच्या ठिकाणी निवडणुका होतात का रे? गावाच्या ठिकाणी निवडणूक होती का? निवडणूक आपल्या शेगातमध्ये निवडणूक होती का? माहिती आहे का निवडणूक? किती जणांना माहिती आहे निवडणूक होते का? हा, खाली हात करा, हात खाली करा. पहा, हे पहिल्यांदा आपण पाहताय गाव. गावाच्या ठिकाणी जे निवडणूक होते, गावाच्या ठिकाणी जी निवडणूक होते त्या निवडणुकीतून काय सदस्य निवडून दिले जातात? काय निवडून दिले जातात? काय निवडून दिले जातात? सदस्य. मग आता जे सदस्य निवडून दिले जातात तर ते सदस्य काय करतात? आपल्यातून एक सरपंच निवडतात. कोण निवडतात? आपण याचं रिव्हिजन पुन्हा घेणार आहोत. कोण निवडतात? सरपंच. आता ही झाली निवडणूक. यानंतर आहे परीक्षा देऊन पण आपल्या गावामध्ये काही लोक येतात. काही निवडणूक लढवलेले मेन लोक असतात, गावचे सरपंच आणि गावचे सदस्य. बरोबर आहे. परीक्षा देऊन गावात येतो ग्रामसेवक. कोण येतो? कोण येत असतो? ग्रामसेवक. आता हा सरपंच आणि ग्रामसेवक मिळून गावाचा विकास करतात. लक्षात घ्या, हे जे आपलं वरुड तालुका आहे, वरुड तालुक्यामध्ये 2 शहर आहेत. शहराचं आपण नंतर पाहणार आहोत. पहिल्यांदा पहा हे गाव. गावाच्या लेवलवर काय असतं? पहा, छोटंसं गाव असतं. गावामध्ये प्रत्येक गावामध्ये 5 वर्षानंतर निवडणूक होते. किती वर्षानंतर? 5 वर्षानंतर निवडणूक होते. किती वर्षानंतर? 5 वर्षानंतर. 5 वर्षानंतर निवडणूक झाली की त्या निवडणुकीतून सदस्य निवडले जातात. 7, 9, 11 ही विषम संख्या आहे. इथून पुढे तुम्हाला कळेल सम विषम. 7, 9, 11, 15, 17 अशा पद्धतीचे सदस्य निवडले जातात. हे सदस्य इथपर्यंत समजलं का? आणि हे जे निवडून आलेले जे सदस्य आहेत, 5 असतील, 7 असतील, 9 असतील, 11 असतील, 15 असतील सदस्य. हे सदस्य काय करतात? काय करतात? कोणाची निवड करतात? सरपंच. आणि ही गोष्ट नेहमी बदलते. कधी कधी काय करतात? आता हे राजकीय लोक की पहिलं सदस्यातूनच सरपंच निवडत होते. आता काय करतात? ते डायरेक्ट निवडणुकीद्वारे सदस्य आणि सरपंच दोन्हीही सोबतच निवडतात. लक्षात येते का? 4थी आणि 3रीच्या मुलांना लक्षात येत असं. पहा, निवडणुकीद्वारे निवडून येणारे सदस्य आणि सरपंच. निवडणुकीद्वारे निवडून येणारे कोण कोण आहेत? सदस्य आणि हे कशातून निवडून येतात? निवडणुकीतून. कशातून? निवडणुकीतून. आणि परीक्षा पास होऊन गावाच्या ठिकाणी कोण येत असतो रे? कोण येत असतो? ग्रामसेवक. मग सरपंच आणि ग्रामसेवक हे दोघं मिळून काय करतात? गावाचा विकास करतात. गावाच्या वेगवेगळ्या अडी अडचणी येत असतात. मग लाईटची असेल, पाण्याची असेल, रस्त्याची असेल, तर काय हे सगळेजण मिळून काय करतात? त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यातून गावाचा हळूहळू विकास करतात. पुन्हा एकदा घेऊया. याच्यानंतर आपल्याला शहराकडे जायचे. याच्यानंतर कुठे जायचं आपल्याला? शहराकडे. पुन्हा एकदा पहा, वरुड तालुका किंवा कोणताही तालुका म्हटलं की त्याचा सगळ्यात छोटा घटक म्हणजे गाव. तालुक्यातला सगळ्यात छोटा घटक म्हणजे कोणता? कोणता घटक? पुन्हा एकदा, कोणता घटक? तालुक्यातला सगळ्यात छोटा घटक गाव. कोणता घटक? गाव. मग गावाच्या ठिकाणी दोन महत्वाच्या गोष्टी घडतात. गावाच्या ठिकाणी 2 महत्वाच्या गोष्टी घडतात. एक, निवडणुकीद्वारे काही सदस्याची निवड आपल्या गावाच्या विकासासाठी केली जाते. निवडून कारण प्रत्येक जण गावाचा विकास करत असतो, परंतु तेवढा जबाबदार धरला जात नाही. म्हणून काय केलं जातं? गावाच्या ठिकाणी दर 5 वर्षांनी, जसं आपल्या शेगाटमध्येही 5 वर्षांनी निवडणूक होते ना.
जे तिसरी चौथीचे मुलं आहेत त्यांना कदाचित थोडं थोडं माहित असेल, कारण तुमच्यापर्यंत हा जास्त भाग नाहीये. हे सांगण्याचा उद्देश आपण गावापासून आहे की आपण या गावात राहतो. पुष्कर, आपण या गावात राहतो ही गोष्ट आपल्याला माहित असली पाहिजे की गावामध्ये काय होतंय, की काही निवडणुकीद्वारे लोक निवडून दिले जातात, काही निवडणुकीद्वारे लोक निवडून दिले जातात आणि काही महाराष्ट्र शासनाकडून परीक्षा देऊन गावात काही लोक येतात. आपण म्हणतो गाव म्हणजे आपलं शेगार गाव नाहीये, शेगार शहर आहे. बरोबर आहे का? नगरपालिका आहे ना, नगरपालिका म्हणजे ती शहरातच येतं. आपण अभ्यासलं ना.